अरे जोर नाही. तर मित्रांनो, आपण रॉयल एनफील्ड बुलेट गाडी आहे बा, तिला रिमोट कंट्रोल सिस्टम तसेच मोबाईल कंट्रोल सिस्टम इन्स्टॉल केलेलं आहे बा. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याची वायरिंग, तसेच गाडीला मोबाईलवरती कसं कंट्रोल करायचं, ॲप्लिकेशन कसं आहे, त्याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर हे पाहू शकतो मी काम कसं करते. लॉक, ओके, 4 इंडिकेटर लागून लॉक होणार आहे. जसं की गाडीला टच होणार आहे तर गाडी एक आवाज देणार आहे पहा, बरोबर नाही. 4 इंडिकेटर लागून आवाज देणार गाडी, म्हणजे जेणेकरून आपली गाडी चोरी जाणार नाही. आवाज पण खूप मोठा आहे वाजायचा. ओके, अनलॉक करून हे पाहू शकतो मी 2 वेळेस सेल्फचं बटन दाबल्यानंतर आपली गाडी डायरेक्ट स्टार्ट होऊन जाणार आहे पहा. ओके, याच्यावरती स्टार्ट झालेली बा. ओके, गाडीची चावी बंद आहे बा. ओके, तरीसुद्धा ती आपली गाडी रिमोटवरती स्टार्ट झालेली आहे. तर याचं कनेक्शन कसं काय आहे हे तुम्ही आता जाणून घ्या बा. ओके, या थोडं पुढे या. याच्यासोबत 2 रिमोट येणार आहेत पहा. दुसरं रिमोट दाखवा आणि मोबाईल पण दाखवा लगेच पहा. ओके, तर आपण तिला बंद करू पहा एकदा. चालू गाडीमध्ये जर आपण हे सायरनचं बटन दाबलं तर आपली गाडी 4 इंडिकेटर लागणार आहेत आणि आवाज येणार नाही समजा, पण 4 इंडिकेटर लागणार. जसं की आपलं ते 4x4चं सिस्टम याच्यामध्ये आपल्याला ते भेटायला लागलं पहा. ओके, तर गाडी चालू झालेली पहा. ओके, तिला आपण 4x4 केलं. हे बंद पण मी रिमोटवरती केलं तिला. ओके, आता बंद पण आपली गाडी रिमोटवरती झालेली आहे. आपण आपल्या मर्जीने सायरन पण वाजू शकतो पहा. ओके, 2 रिमोट आले त्याला. दुसरं रिमोट पण दाखवा, मोबाईल पण दाखवा. रिमोट दुसरं दाखवा. तर बघू दे मोबाईल. तुमचा मोबाईल कोणत्या याच्यावर करायचं आहे ते नाही, मोबाईल दाखवा फक्त. तर आपण आता प्ले स्टोअरवरतून 4.2चं रेटिंगचं ॲप्लिकेशन आहे पहा. ओके, तर ते ॲप्लिकेशन आपण ह्या फोनमध्ये घेणार आहेत पहा. ओके, हे ॲप्लिकेशन हे पाहू शकतो मी. आपण त्याला इन्स्टॉल करतो आहे. तोपर्यंत बाकीची प्रोसेस मी वायरिंग तुम्हाला सांगतो. इन्स्टॉलिंगला आपण ॲप्लिकेशनमध्ये टाकलेलं आहे पहा. ओके, दुसरं रिमोट दाखवा. या पद्धतीने तुम्हाला 2 रिमोट भेटणार आहेत, जे की एकदम प्रॉपर 4 व्हीलर टाईप तुम्हाला ते रिमोट राहणार आहेत. जसं की एकदम 4 व्हीलरचं तुम्हाला त्याच्यामध्ये एकदम भेटणार आहे पहा. जसं की 4 व्हीलरचा आपण रिमोट भेटतो तसे त्या पद्धतीने रिमोट आहेत पहा. ओके, तर या थोडं पुढे या. आपण किट जी आहे याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे. आपल्या टूल बॉक्समध्ये फ्यूज बॉक्सच्या बॉक्समध्ये ठेवलेली आहे पहा आपण, बॅटरीच्या शेजारी. तर किटची वायर इथूनच पूर्ण कनेक्शन दिलेलं आहे. तर खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला फिटिंग करताना नाही दाखवलं, पण एकदम फिटिंग झाल्यानंतर शेवटी तुम्हाला मी ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे पहा. ओके, तर हे पाहू शकतो मी 2 पिवळ्या कलरची वायर आपण पाठीमागच्या इंडिकेटरला कनेक्शन दिलेलं आहे पहा. याच्यामधून किटमधून काढले पहा. हे 2 वायर पाहू शकतो मी. इंडिकेटरचं जे सॉकेट आहे प्लसचं, इंडिकेटरच्या प्लसमध्ये येणार ब्लॅक आणि ब्लॅक कलरचं मायनस जातं. ब्लॅकवरती ग्रीन पट्टा एक कलर इंडिकेटरच्या प्लसचा आहे आणि ब्लॅकवरती एक व्हाईट कलरचा एक पट्टा आहे. ते आपण कनेक्शन इंडिकेटरच्या प्लसला दिलेलं आहे. आपले हे 2 येल्लो कलरचे वायर. ओके, त्याचबरोबर रेड कलरचं वायर जे आहे बॅटरीच्या आपण प्लस टर्मिनलला दिलेलं आहे पहा. जसं की पाहू शकतो मी बॅटरीची प्लस इथं, तर आपण बॅटरीच्या प्लसला ते रेड कलरचं वायर आपण कनेक्शन दिलेलं आहे पहा रॉयल एनफील्ड बुलेटला. दुसरी गाडी जर असेल तर ते हे कनेक्शन जे वायरिंग आहे ते पूर्ण सेम राहणार आहे. फक्त BS6 BS4 ज्या त्या गाडीनुसार त्याचं कनेक्शन सगळं वेगळं असतं. काही गाड्या करंटवरती ऑपरेट होत होतं, काही गाड्या आर्थिंगवर होत होतं, काही सिरियस गाड्या असतात, काही गाड्यांना स्टार्टर्स नसते बा. जसं की आपलं मॅग्नेटवरती ते काम करणारे काही शाईन गाड्या असू द्या, रायडर गाड्या असू द्या, तर ते मॉडेल पण वेगळी वायरिंग करावं लागते बा. तर ह्या गाडीत तुम्हाला मी वायरिंग सांगतो आहे बा. ओके, हे पाहू शकतो मी आता कुठपर्यंत आलं आहे का खोलून पाहिजे आता ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालं कसं. तर त्याच्यानंतर हे पाहू शकतो मी ब्लॅक कलरचं जे वायर आहे आपण त्याला मायनस टर्मिनलला दिलेलं आहे. त्याच्यानंतरचं जांभळा कलर म्हणतो आपण त्याला, तो जांभळा कलर जो आहे तो न्यूट्रल लाईटला आपण त्याचं कनेक्शन दिलेलं आहे बा. आतापर्यंत आपण हे पिवळ्या कलर 2, लाल, ब्लॅक आणि जांभळा एवढ्या कलरचं आपण माहिती घेतली आहे बा. त्याच्यानंतर हे पाहू शकतो मित्रांनो तुम्ही हे ब्ल्यू कलरचं वायर आहे, हे आपलं स्टार्टरमध्ये जाणार आहे. आता ही या गाडीला स्टार्टर असल्यामुळे आपण डायरेक्ट स्टार्टरच्या रिलेमधून करंट बाहेर निघणार आहे किंवा रिलेमध्ये करंट जाणार आहे, बटनामधून करंट बाहेर येणार आहे. या वायरमध्ये आपण त्याला कनेक्शन दिलेलं आहे. आता ह्या गाडीचं जे वायर राहणार आहे ते ब्ल्यू कलरचं वायर राहणार आहे आणि रिलेचं राहणार आहे कलर पहा इटकरीवरती हिरवा पट्टा हे कनेक्शनचं वायर राहणार आहे बा. तर त्यामध्ये आपण त्याला कनेक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा वायरिंग जर चेंज केलं असेल तर कलर कोड चेंज होऊन जातो बा.
ते आपल्याला मल्टीमीटरवरती चेक करू शकतो, OBD स्कॅनरवरती चेक करू शकतो जर BS6 गाडी असेल तर, किंवा कॉइन लाईट वगैरे असतात बा त्याच्यावरती आपण ते कनेक्शन चेक करू शकतो. जसं की आपलं बल्ब म्हणतो आपण इंडिकेटर बल्ब वगैरे नाही का, तर त्याच्यावरती आपण ते कनेक्शन चेक करू शकतो पहा. तर हे झाल्यानंतर आता फक्त एक वायर राहिलं आपलं भगवा कलरचं जे वायर आहे, भगवा कलरचं वायर जे आपण ते दिलेलं आहे. समजा इग्निशन स्विचच्या आउटपुटला आपण ते भगवा कलरचं वायर कनेक्शन इथंच दिलेलं आहे बा, फ्यूज बॉक्समध्ये दिलेलं आहे. आपण आपल्या मर्जीने कुठेही देऊ शकतो त्याला. जसं की आपल्या इग्निशन स्विचमधून आउटपुट निघणार आहे ते स्विचकडे बी देण्याची गरज नसती किंवा इकडे बी जिथं असं आपल्याला आपण जसं की ब्रेक शूजमधून घेऊ शकतो, तर त्याचबरोबर आपण इंडिकेटरच्या फ्लॅशरमधून पण घेऊ शकतो, तर आपण आपल्या मर्जीने घेऊ शकतो, CDIमधून घेऊ शकतो. तर आपल्या हिशोबाने आपल्याला ज्या त्या गाडीनुसार आपण इंडिकेटरचं याच्यामधून कनेक्शन घेऊ शकतो आपण इग्निशन स्विचच्या याच्यातून. ओके, तर एकंदरीत हे जे 2 वायर आहेत, आपला गुलाबी कलर एक आणि ग्रे कलर एक आहे, हे जे 2 वायर एक्स्ट्रा राहणार आहेत पहा. एक्स्ट्रा कारण आहे ज्या त्या गाडीनुसार वेगळं येतं, काही गाडीला वापरता येतं. आता हे बुलेटला तरी वापरता येत नसल्यामुळे आपण त्याला कनेक्शन कुठेही दिलेलं नाही आहे. त्याचबरोबर इटकरी कलरचं वायर जे आहे ते रेड कलरला दिलेलं आहे आपण कनेक्शन. बाकी एकंदरीत वायरिंग एवढीच आहे. जरी काही अडचण आली तर बिंदासमध्ये तुम्ही कॉलवरती विचारू शकता. तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या बायोमध्ये दिलेलाच आहे बा. तर त्याला फ्यूज वगैरे राहणार आहे रेड कलरच्या वायरला. ओके, फ्यूज वगैरे 15 नंबरची फ्यूज आहे, जास्त नंबरची पण टाकायची नाही पाहिजे त्याला. एकंदरीत कनेक्शन असं राहणार आहे. ही जर किट तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर आपल्या शॉपवरती येऊ शकता. आणि जर तुम्हाला शक्य नसेल, जास्त अंतर होत असेल, शॉपपर्यंत येणं शक्य होत नाही तुमचं, तर तुम्ही ती ऑनलाईन ऑर्डर करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 74 47 32 39 32. त्याचबरोबर 76 20 15 94 47. हे दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि आपलं स्कॅनरवरती 300 रुपये ॲडव्हान्स पेमेंट टाकून तुम्ही ऑर्डर किट करू शकता. बाकी तुमच्या हातात किट आल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता आणि नंतर तुम्ही ते पेमेंट देऊ शकता डिलिव्हरी बॉयकडे. ओके, तर एकंदरीत याची वायरिंग पण मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर सांगतोच आहे. आणि तरी नाही लक्षात आली तर मी आमच्याकडून किट घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सांगू, साध्या कॉलवरती सांगू, व्हॉट्सअप मेसेजवरती सांगू. पण तुम्हाला याची जी पूर्ण वायरिंगची माहिती आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहेत पहा, जेणेकरून तुम्हाला फिटिंग करताना काही त्रास होणार नाही, एकदम प्रॉपरमध्ये फिटिंग होणार आहे. ओके, कोणतीही तुम्ही किट ऑर्डर केली तर तुम्हाला या पद्धतीने 2 रिमोट पण दिले जाणार आहेत, 1 वर्षाची वॉरंटी कार्ड तुम्हाला भरून दिलं जाणार आहे. त्याचबरोबर वॉटरप्रूफ पण किट राहणार आहे. आणि कोणत्याही गाडीची फिटिंग जर असेल तर बिंदासमध्ये तुम्ही कॉन्टॅक्टवरती विचारू शकता. एकंदरीत ही माहिती राहणार बा तुम्हाला. तर थँक्यू, ऑर्डर करू शकता तुम्ही. डन. मोबाईल बघू दे ना, झाला का मोबाईलवरती.